हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी मनीष डोंगरे, दिवस बॉय. तर माझ्या 30 डेज चॅलेंजमध्ये मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि आज माझ्या चॅलेंजचा डे 6 आहे आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा पर्सनल आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मी बाबांच्या भेटीसाठी काल चंद्रपूरवरून नागपूरला आलो आहे. तुम्हाला माहीत आहे की मी नोकरीसाठी चंद्रपूरला राहतो, परंतु माझं घर नागपूरला आहे. तिथे माझे आई-बाबा, भाऊ-बहीण, भाचा-भाची राहतात. म्हणून मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी त्यांना भेटायला नागपूरला येत असतो. कालचा प्रवास उन्हामुळे जास्त लांबचा वाटत होता. अंतर तितकंच होतं पण लांबचा वाटत होता. पण फॅमिलीला भेटायचं म्हटलं की सर्व थकवा दूर होऊन जातो. खरं सांगायचं मित्रांनो, आपण कामधंदा, नोकरी आणि करिअरसाठी घरच्यांपासून दूर राहतो. पण आई-वडील आणि फॅमिलीपासून दूर राहणं इतकं सोपं नसतं. म्हणून जेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणाहून आपल्या घरी येतो, तेव्हा घरी जे मोमेंट असतात ते खूप वेगळे असतात आणि आनंददायी असतात. लाईफमध्ये आपण सगळे काम, पैसा, करिअरसाठी धावत असतो. पण कधीतरी थोडं थांबून फॅमिलीसाठी वेळ देणं हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी फॅमिली खूप महत्त्वाची आहे आणि आपल्या कामासोबतच आपण आपल्या फॅमिलीलाही वेळ दिला पाहिजे. कारण लाईफ आणि काम यामध्ये बॅलन्स ठेवणं आवश्यक असतं, असं मला तरी वाटतं. आणि प्रत्येकाने आपल्या कामसोबतच फॅमिलीलाही इक्वली इम्पॉर्टन्स द्यायला हवं, असं मला वाटतं. असं माझं पर्सनल मत आहे. आणि हो मित्रांनो, एक म्हणजे माझं 30 डेज चॅलेंज चालूच आहे आणि रोज मी एक व्हिडिओ बनवून टाकतो आहे. तर मला सुरुवातीला व्ह्यूज खूप कमी येत आहेत, पण मला माहिती आहे की मला व्ह्यूज वाढतील आणि मी एक दिवस खरंच माझ्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढून मला तुम्ही मला सपोर्ट करताय त्यामुळे वाढणार आहे. तर कन्सिस्टन्सी ठेवल्यावरच मला यश मिळेल याची मला कल्पना आहे. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप नितांत गरज आहे. तर मित्रांनो, मला कळवा की तुम्हीही जॉबसाठी कुठे बाहेर राहता का, घरापासून दूर? तुमचं होमटाऊन कोणतं आहे ते मला कळवा कमेंटमध्ये. आणि माझ्या मनीष डोंगरे दिवसभर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया उद्या माझ्या डे 7मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.